नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आपल्या गावाची लोकसंख्या पॉप्युलेशन कसं चेक करायचं ऑनलाईन लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला स्किप करू नका. आपल्या भारतामध्ये कोणत्या शहराचं किंवा कोणत्या गावाचं किंवा कोणत्या ग्रामपंचायतचं आपल्याला पॉप्युलेशन ऑनलाईन कसं चेक करायचं ते आपण लाईव्ह बघणार आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. मोबाईलमध्ये तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर हे बघा, ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या वेबसाईटवरती क्लिक करू शकता. ही जी लिंक आहे ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तुम्ही भारतामधले कुठल्याही गावाचं असेल किंवा तालुक्याचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल किंवा आपल्या शहराचं असेल किंवा पाड्याचं असेल किंवा ग्रामपंचायतची लोकसंख्या आपल्याला चेक करायचं आहे या वेबसाईटवरती. एकच वेबसाईट आहे, ऑल इंडियामध्ये हीच वेबसाईट चालते. आपल्याला पॉप्युलेशन 2011 नुसार आपल्याला या वेबसाईटवरती दाखवले जाणार आहे. तर ही वेबसाईट ओपन करायची, या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रायमरी सेन्सस ॲब्स्ट्रॅक्ट इंडिकेटर सर्च अप टू टाउन विलेज लेवल असं आपल्याला या ठिकाणी टायटल दिसणार आहे. आता इथे 3 डॉट दिसते, आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अबाउट दिसेल, ओव्हर डिव्हिजन, डाटा अँड रिसोर्स, मीडिया, ॲक्ट अँड रिझल्ट, RTI, एम्प्लॉई कॉर्नर आणि टेंडर हे आपल्याला एवढे ऑप्शन दिसणार आहे. आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला मी एकदा अबाउटवरती क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन दिसणार आहे. अबाउट मिनिस्ट्री, मीट द मिनिस्ट्री, मीट द होम सेक्रेटरी, मीट द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, हु इज अ सेन्सस ऑर्गनायझेशन चार्ट, फंक्शन, डिक्शनरी. परत आपल्याला अबाउटवरती क्लिक करायचं आहे. असं 1 बाय 1 आपण एक मुद्दे आपण या ठिकाणी चेक करू शकतात. या ठिकाणी मीडिया असेल, डाटा रिसोर्स असेल, सर्व आपण चेक करू शकतात. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावाची पॉप्युलेशन, विलेज फॉर पॉप्युलेशन चेक करायचे किंवा आपल्या ग्रामपंचायतीचे पॉप्युलेशन आपल्याला किती आहे ते चेक करायचं आहे. तर आपल्याला इथे खाली दिले बघा, दिस पेज डिस्प्ले द ॲब्स्ट्रॅक्ट पॉप्युलेशन इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन द सिलेक्ट इंडिकेटर. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हा ऑप्शन ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल, कारण 2011 नंतर जनगणना झाली नाही, तर तुम्हाला 2011 नुसारच तुम्हाला पॉप्युलेशन दिसणार आहे. तर आपल्याला स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, रूरल आणि विलेज. तर हे ऑप्शन आपल्याला फिलअप करायचं आहे. इथे व्यवस्थित फिलअप करायचं आहे. स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे भारतामधले जेवढे स्टेट आहेत, जेवढे राज्य आहे तेवढे राज्य दिसेल तुम्हाला. महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचं. जिल्हा या डिस्ट्रिक्ट या बटनावरती क्लिक करायचं आणि आपला जिल्हा निवडायचा. आपला जिल्हा कोणता आहे तर हा बघा, जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सब डिस्ट्रिक्टवरती. नंतर आपल्याला जेवढ्या आपल्या तालुक्यामध्ये जेवढे तालुके असेल तेवढे तालुके दिसणार. आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला रूरल अर्बन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसणार आहे, ग्रामीण आणि शहरी. आता ग्रामीण आणि शहरी कोणतं असेल हे बघा, अर्बन आहे, हे काय आहेत, शहरी भाग आहे. आपल्या शहरी भागाचे पॉप्युलेशन आपल्याला चेक करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. आपल्याला रूरल म्हणजे ग्रामीण एरियामध्ये, म्हणजे आपल्या गावाचं असेल किंवा ग्रामपंचायतचं आपल्याला पॉप्युलेशन बघायचं, जनसंख्या बघायची आहे, तर आपल्याला रूरल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रूरल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा, विलेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जेवढं गाव असेल तेवढं गाव आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर मी माझं गाव या ठिकाणी सिलेक्ट करतो. बघा, माझं गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रायमरी सेन्सस ऑब्स्टॅकल 2011 म्हणजे 2011 महाराष्ट्र, हे बघा माझं डिस्ट्रिक्टचं नाव आहे, तहसीलचं नाव आहेत आणि रूरल एरिया कोणता आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बघा, इंडिकेटर दिले, पॉप्युलेशन, चाइल्ड पॉप्युलेशन, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, लिटररी वर्क्स आणि नॉन वर्कर्स. आता हे आपल्याला
इथे दिले. आता पॉप्युलेशन कुठे आहे आपल्या गावाची, तर बघा टोटल पॉप्युलेशन आहे बघा 3557 म्हणजे 3557 पॉप्युलेशन आहे. त्याच्यात आपल्याला पर्सन म्हणजे व्यक्ती किती आहे, मेल किती आहे आणि फिमेल किती आहे ते डिव्हिजनसुद्धा दिले. मेल 1799 आहे, तर फिमेल लोकसंख्या आहे 1758. ही संख्या टोटल इथे दिली आहे बघा 3557 माझ्या ग्रामपंचायतमधले पॉप्युलेशन आहे. आता जसं आपण विद्यार्थी आहे, आता चाइल्ड पॉप्युलेशन म्हटलं तर बघा पर्सन किती आहे 700 मुलं, 771 मुलं आहे आणि मुली किती आहे 702 आणि हे आपल्या हे टोटल आहे. नंतर आपल्याला हे मेल आणि फिमेल देण्यात आले. टोटल 771 मुलं आहे. मुली किती आहे आणि मुलं किती आहे, मुलं 402 आणि फिमेल 369. या पद्धतीने शेड्यूल ट्राईब्स बघा, शेड्यूल कास्ट आपल्या अदर कॅटेगरीचं किती असेल आपल्या गावामध्ये ते सुद्धा देण्यात आले. 7 टोटल आहे, तर मेल 4 आहे आणि फिमेल 3 आहे. आणि ट्रायबल जर पाहिलं तुम्ही तर आपल्या बघा ट्रायबल इथे जास्त आहे 3460 आहे टोटल. म्हणजे मेल किती आहे 1754 आणि फिमेल 1706 असे शेड्यूल ट्राईब आहेत. या पद्धतीने आपल्याला लिटरसी काय असेल, एज्युकेटेड किती आहे, वर्कर किती आहे, नॉन वर्कर किती आहे, हे सर्व या चार्टमध्ये देण्यात आले. या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीची आपण लोकसंख्या चेक करू शकतो.